चंद्रपुर जिले में भाजपा विधायक सुधीर मुनगंटीवार तथा विधायक किशोर जोरगेवार के बीच चल रहा विवाद दिन ब दिन लगातार गहराता जा रहा है। जहां एक बार फिर विधायक किशोर जोरगेवार ने नागपुर में पत्रकारों के द्वारा पूछे गए विभिन्न सवालों के जवाब में विधायक मुनगंटीवार पर जमकर हमला बोला। आइए देखते हैं कि वह ऐसा कौन सा सवाल था जिस पर विधायक जोरगेवार ने तीखी प्रतिक्रिया व्यक्त की। भाजपा का स्थापना दिन संपूर्ण देश के साथ राज्य में भी अनेक विधानसभा क्षेत्रों में काफी उत्साहपूर्वक मनाया गया, मगर चंद्रपुर विधानसभा में 2 जगहों पर भाजपा का स्थापना दिन मनाया गया और एक बार फिर विधायक सुधीर मुनगंटीवार तथा विधायक किशोर जोरगेवार के बीच चल रहा विवाद खुलकर सामने आया। जहां गांधी चौक में हुए भाजपा स्थापना दिन के कार्यक्रम में विधायक सुधीर मुनगंटीवार के समर्थक मौजूद थे, वहीं विभिन्न स्थानों पर हुए कार्यक्रम में विधायक किशोर जोरगेवार गुट के समर्थकों की उपस्थिति थी। और ऐसे में विधायक किशोर जोरगेवार ने नागपुर में पत्रकारों द्वारा पूछे गए विभिन्न सवालों का जवाब देते हुए विधायक सुधीर मुनगंटीवार पर जमकर हमला बोला। जहां विधायक मुनगंटीवार की मौजूदगी में स्थापना दिन के अवसर पर हुए पक्ष प्रवेश को लेकर भी विधायक जोरगेवार ने सवाल उपस्थित किया। तो आइए सुनते इस संदर्भ में उन्होंने क्या कहा। बघा, जो आकडा आलेला आहे हा आकडा केवळ दिखावायचा असावा, केवळ एखादी टॅगलाईन घेण्यासाठीचा असावा असं मला वाटते। निश्चितपणे जर झाले असेल तर आनंद आहे, त्याची यादी काही माझ्यापर्यंत आलेली नाही आहे। परंतु एक साधारणतः पक्षप्रवेश करत असताना आपापली पक्षाची जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याची माहिती घेतली जाते आणि त्याच्यातून आपण पक्षप्रवेश करत असतो। जर हे सगळे झाले असतील तर आनंद आहे, परंतु मला जी माहिती आहे की तिथले जी यंत्र आहे ना पक्ष म्हणून त्यांना कुणालाही माहिती नाही कुणाकुणाचे पक्षप्रवेश झाले। एकूणच जर बघितलं असेल तर स्थापन भाजपचा दिवस झाला, त्यामुळे चंद्रपुरात 2 कार्यक्रम दिसले, एक वडेट्टीवारचा आपला एक मुनगंटीवारचा कार्यक्रम आणि एक जोरगेवारांचा कार्यक्रम। हा बरं पार्टी डिफरन्स जरा पक्षामध्ये 2 कार्यक्रम। बघा, हा काही जोरगेवारचा कार्यक्रम झाले नाही, भारतीय जनता पार्टीचं तिथलं जे युनिट आहे त्या युनिटचं भारतीय जनता पार्टीचं महानगराचं स्वतःचं कार्यालय आहे, त्या कार्यालयामध्ये झाला, ज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे पूर्व अध्यक्ष होते, सर्व अनेक लोक त्या ठिकाणी होते, नगरसेवक मोठ्या प्रमाणामध्ये होते। तर दुसरा कार्यक्रम गांधी चौकात झाला। चांगला आहे, काय पक्षात जर असेल 2 ठिकाणी कार्यक्रम होत असेल तर काही त्याच्यात वावगा असं मी मानत नाही, परंतु अधिकृत कार्यक्रम तो भारतीय जनता पार्टीचं महानगराचं कार्यालय आहे त्या ठिकाणी झालेला आहे। तो एक कार्यक्रम झाला। पक्षप्रवेशाचा कार्यक्रम, दुसरा कार्यक्रम भाऊपेठला झाला। तिसरा एक 350 लोकांना दिव्यांगांचे प्रमाणपत्र, श्रावणबाळ योजना, संजय गांधी योजना याचाही त्या ठिकाणी कार्यक्रम झाला। एका ठिकाणी डिजिटल क्लासरूमचं लोकार्पण झालं। वेगवेगळे सेवेचे उपक्रम, आरोग्य शिबिर झालं भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाच्या निमित्तानं। ही कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी झाले। हाल ही में विधायक सुधीर मुनगंटीवार द्वारा आने वाले समय में चंद्रपुर विधानसभा से चुनाव लड़ने की बात को लेकर भी विधायक किशोर जोरगेवार ने तंज कसा। तो आइए सुनते इस संदर्भ में उन्होंने क्या कहा। हे बघा, निवडणूक लढवण्याचा सगळ्यांना अधिकार आहे, परंतु पक्ष म्हणून तो कुठून कोणी लढायचा हा पक्षाचा अधिकार आहे, तो निर्णय पक्षाचा असतो। आणि आज चंद्रपूरची स्थिती अशी आहे की तिथे SC प्रवर्गासाठी आरक्षण आहे। उद्या डिलिमिटेशन होणार आहे की नाही होणार आहे, होणार असेल तर ते ओपन होणार आहे, ओपन होणार असेल तर मग पुरुषासाठी आहे की महिलांसाठी आहे, आणि त्यानंतर पक्ष कोणाला उमेदवारी देणार आहे। कारण की तिथे मोठ्या प्रमाणामध्ये दलित समाज आहे, मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी आहे, मोठ्या प्रमाणामध्ये OBC आहे। या सगळ्या प्रवर्गाचा, सगळ्या जाती धर्माचा विचार करून पक्ष त्यावेळेस आणि तिथे असलेल्या लिडरशिपचा विचार करून पक्ष निर्णय घेत असतो। त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे, चांगला आहे। तुम्ही कुठून लढा? मी सांगेन, मला 2दा चंद्रपूरच्या जनतेने आशीर्वाद दिला आहे, नॅचरली मी तिथूनच निवडणूक लढवणार आहे पक्षाने उमेदवारी दिली तर। त्याच्यामुळे आज तो प्रश्नच उद्भवत नाही। 3.5 वर्ष ज्या जनतेने आपल्याला आज निवडून दिलेला आहे त्यांची सेवा करणं एवढंच एक काम आहे। त्यांच्याशी बेमानी होता आपल्याकडून कामा नये, ज्यांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे। म्हणून माझं काम आजचं तेवढंच आहे। 3.5 वर्षाच्या नंतरचा काय स्थिती राहील, राजकारणातली स्थिती कुणाला काय माहित असतं। वहीं जब एक पत्रकार द्वारा जब यह पूछा गया कि सुधीर बाबू ने चंद्रपुर विधानसभा से चुनाव लड़ने की बात क्यों की, तो आइए सुनते इस संदर्भ में विधायक जोरगेवार की प्रतिक्रिया। त्यांना विचारू शकता। आता मी काही मानसशास्त्रज्ञ नाही आहे की कोणाच्या मनात काय चालू आहे, ते त्यांना विचारून तुम्ही मला वाटलं मला उत्तर द्या, तुम्ही मला जाणून घ्यायचं की त्यांनी का बरं अशी इच्छा व्यक्त केली। तयारीला सुधीर भाऊंनी तयारीला सुरुवात अरे कसली तयारी असते, कसली तयारी असते हो। लोकसभेमध्ये आम्ही 2,60,000 मतांनी हारलो, कसली तयारी असते, कसली तयारी असते। राजकारणातली तयारी ही चालत असते ना, ती न बोलताना करायची असते। राजकारण हे चालत असते, असं काय एवढं। आता आमच्याकडे पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही नगरपालिका
मध्ये पराभूत झालो, महानगरपालिकेमध्ये अपेक्षित यश मिळालं, कसली तयारी असते. चांगल्या कार्यकर्त्यांना जमवणे, संघटन ठेवणे, आपल्या सगळ्या नेत्या कार्यकर्त्यांमध्ये संवाद ठेवणे हीच तयारी असते. राजकारणात ही तयारी काय अशी शोमॅनशिप केल्याने काही तयारी होत असते कधी कधीच नसते. ते इव्हेंट असतात ते. अब देखना यह है विधायक सुधीर मुनगंटीवार तथा विधायक किशोर जोरगेवार के बीच चल रहा विवाद आगे थमता है क्या, इसका रूप कुछ और देखने को मिलता है। CTV के लिए वैभव यारकर की रिपोर्ट।